आज 5व्या टप्प्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र या मतदानाच्या प्रक्रियेवर ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। नेमकी त्यांची काय आक्षेप आहे आपण ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, नेमकं आज तुम्ही या ठिकाणी या केंद्रावर आलेत, नेमका आक्षेप काय? या विधानसभा मतदारसंघामध्ये 410 बूथ आहेत आणि मायक्रो ऑब्झर्वर जे आहेत ते 44च आहेत। त्यामुळे प्रत्येक बूथवरती एक ऑब्झर्वर असावा हे निवडणूक आयोगाने नियमात घालून दिलेलं आहे। नियमानुसार 410 मायक्रो ऑब्झर्वर का नेमलेली निवडणूक आयोगाने ही शंका आमच्या मनामध्ये आलेली आहे। आणि आता या ठिकाणी 61 नंबर बूथमध्ये ऑब्झर्वर नाही, मायक्रो ऑब्झर्वर नाही, त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं। अशी निवडणूक प्रक्रिया जर झाली तर मला असं वाटतं की त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे। मतदानाचा टक्का जो वाढवता आहे त्यामध्ये अशा प्रकार ऑब्झर्वर नसल्यामुळे, मायक्रो ऑब्झर्वर नसल्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीरपणे मतदान होऊ शकतो। त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, त्वरित त्याचा बंदोबस्त करावा। सर, तुम्ही तक्रार केली का आता नेमकी कोणाकडे? कारण ऑब्झर्वर पण या ठिकाणी जस्ट आम्ही आता मतदान केंद्रामध्ये आलो। मी आता निवडणूक आयोगाकडे मंगरुळे साहेबांकडे माझी तक्रार करेल। निश्चितपणाने त्यांनी ते तक्रारीचं निरसन करावं, स्पष्टीकरण द्यावं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। CCTV हे सेंट्रलाइज झाली पाहिजे। CCTV हे एक या ठिकाणी कॅमेरे लावून उपयोग नाही, त्याचं कंट्रोलिंग लाईव्ह कंट्रोलिंग हे कलेक्टर ऑफिसला असलं पाहिजे। ज्या ठिकाणी निवडणूक मतदान केंद्र आहे तिथं असलं पाहिजे। त्या प्रकारची सुविधा या ठिकाणी दिसत नाही। तर हे होते आपल्यासोबत सुधाकर बडगुजर की ज्यांनी सांगितलं आहे की नियमानुसार जी प्रक्रिया या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, ऑब्झर्वर आणि मायक्रो ऑब्झर्वर यांची या ठिकाणी नियुक्ती नसल्यामुळे आम्हाला तो शंका आली आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी पाहणी केली। या संदर्भात जे आक्षेप आहे त्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मतदान होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे आणि त्याविरुद्ध आम्ही तक्रार करणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।